रामराम मंडळी. हे बघा, बागेत मी काम करते आहे. इथे सगळे रोज केलेले आहेत. इथे एक आहे, इथे दुसरी केली आहे आणि इकडे खूप जास्त मोठं केलेलं आहे. काय लावणार आहे तर मी ज्वारी लावणार आहे. आता नंतर मी मस्त नऊवारी साडी नेसून ज्वारीच्या ह्याच्यात जाणार आहे. कारण मग तुम्ही म्हणाल की नुसते व्हिडिओ काढतात मस्त मस्त आवरून, पण हा व्हिडिओ म्हणून दाखवला आहे. हे बघा, आम्हीच हाताने काम करतो. ही सगळी लाल माती आहे. सो ज्वारी येते, खरं चांगली येते, पण आम्ही आपल्याच बागेतले शेणखत घेऊन येतो. आणि हे बघा, हे सगळं शेणखत. पण शेणखत कसं मस्त काळं काळं हे दाखवते तुम्हाला. थांबा, काळं आलंच नाही. हे बघा, हे सगळं आता मागे लाल माती आहे आणि हे शेणखत. सो हे शेणखत पसरवणार आहोत. तुम्ही विचाराल आता ज्वारी कशाला लावता, एवढ्याशा ज्वारीचं काय होणार आणि ते क्लीन कोण करणार, विचारा सगळे प्रश्न विचारा. कारण का बरोबर आहेत प्रश्न. आम्ही असं गंमत म्हणून लावतो. खरं तर हे सगळं विदाऊट टूल्स करतो आहे, हाताने आपलं करतो आहे सगळं. माझी तिकडे पडली आहे बघा, काय सगळे ते हातियार हाताने केलेचे असे मस्त मस्त. जिभला जायची गरज नाही आणि मग चेहरा बघा कसा उजळायला लागतो. पण नाही, चला जाऊ द्या. आमचे बलदेव साहेब म्हणजे आमचा बुल म्हणजे नंदी, तो काही कामाचा नाही तर मस्त लावून जुन्या पद्धतीसारखी शेती केली असते. पण साहेबांसाठी, त्याच्या खाण्यासाठीच हे सगळं करतोय. खूप आवडतो मका खायला. मका तर आहेच, पण ज्वारी तर अशी मस्त खातात. आणि परत टूरला आलेले लोक खूप जणांनी पाहिलेलीच नसते. ज्वारी येते कशी काय सांगता, तुम्हालाही नाही माहिती? या मग दाखवते की हे बघा, ही सगळी आपली ज्वारी आलेली आहे. आत्ता जी मी लावते आहे ती, त्याची कणसं काही धरणार नाही, कारण का त्याच्याच आधी थंडी पडेल, कधी कधी बर्फ पण पडतं जसं तुम्हाला माहिती आहे. पण हे बघा, हे असे ज्वारीचे कणसं येतात. आता मी जी लावणार आहे ती ॲक्च्युली आमच्या आपल्या जॉर्जियातली, आपलं म्हणूयात आपण, तर अटलांटा आपलं झालं आहे, हो की नाही. सो मी इथे जाऊन चौकशी केली की इथली गावरान ज्वारी कशी असते. सो ती मी घेऊन आलेली आहे आणि इथे सगळी मी ती लावणार आहे. ही माझ्या मागे ती गावरान नाही आहे. ओके, सो इथे जे आहे मला एकतर समजून सांगायला लागलं की मला कशी हवी आहे, भारतात अशी आहे. मी त्यांना दाखवत होते आणि मग त्यांनी मला हे पॅकेट दिलं. पण ही आहे लाल ज्वारी, हे बघा कशी आहे. पण इथे माहिती आहे का, ही आता गावरान आहे. मला दम लागला आहे, कारण का मी हे सगळं एकटी खणत होते बरं का. नाहीतर म्हणाल डॉक्टरकडे जा, फार मस्त मस्त आम्हाला सांगतात. पण हे सगळं गवत होतं, सगळं तण काढले आणि मका होता, थोडा मका कमी केला आणि आता ज्वारी पेरणार आहे. पण मी काय सांगत होते की ही ज्वारी आहे ना, इकडे वाईल्ड बर्डसाठी लावतात. म्हणजे काय तर ह्याचा